भारत म्हणजे इतिहासाच्या अद्भुत चमत्कारांनी भरलेली भूमी. पण प्रश्न हा आहे की आपला हा इतका मौल्यवान वारसा आपण जपत कसा आहोत. चला तर मग आज आपण भारताच्या या प्राचीन आश्चर्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतींबद्दल जाणून घेऊया. पण सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. आपण ह्या जुन्या इमारती आणि प्राचीन स्थळांचं संरक्षण का करायचं? हा प्रश्न खूप साधा वाटतो नाही का? पण ह्याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या मुळाशी जोडलेले आहे. याचं कारण असं आहे की ही स्थळं म्हणजे फक्त दगड आणि विटांची बांधकामं नाहीत. ती तर आपल्या राष्ट्राचा सभ्यता वारसा, आपल्या सामूहिक आठवणी आणि आपली सांस्कृतिक ओळख जपतात. खरं सांगायचं तर ही स्थळं म्हणजे एका राष्ट्राचा आत्मा आहेत. तर ही जबाबदारी फक्त भावनिक नाहीये, ती अगदी औपचारिकपणे आपल्या देशाच्या मूलभूत दस्तऐवजांमध्ये म्हणजेच आपल्या संविधानात लिहिलेली आहे. बघूया तर भारताचं हे राष्ट्रीय वचन नक्की काय आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही जबाबदारी विभागून दिलीय. बघा, संविधानातल्या अनुच्छेद 49 नुसार राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रत्येक स्मारकाचं संरक्षण करणं हे सरकारचं म्हणजे राज्याचं कर्तव्य आहे. पण त्याचवेळी अनुच्छेद 51A(F) नुसार या समृद्ध वारशाचं महत्त्व जाणून त्याचं जतन करणं हे प्रत्येक नागरिकाचं सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजे ही आपल्या सगळ्यांची सामायिक जबाबदारी आहे. आता या घटनात्मक कर्तव्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी एक भक्कम कायदेशीर चौकटही आहे. ह्यात 1958चा प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा, 1972चा प्राचीन वस्तू आणि कलाठेवा कायदा आणि 2014चं राष्ट्रीय संवर्धन धोरण या सगळ्यांचा समावेश आहे. हे कायदेच भारताच्या संवर्धन प्रयत्नांचा कणा आहेत असं म्हणायला हरकत नाही. ही सगळी कायदेशीर अंमलबजावणी कोण करतं? तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ASI. आणि त्यांच्यावर जबाबदारी किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरून येईल. 3686. हो, संपूर्ण भारतात एवढी केंद्र संरक्षित स्मारके आहेत. विचार करा. आपल्याला वाटतं की ASI म्हणजे फक्त वास्तूंची देखभाल, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यात संरचनात्मक आणि रासायनिक संवर्धनापासून ते उत्खनन आणि संशोधनापर्यंत अनेक गोष्टी येतात. इतकंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी असलेली स्थळ संग्रहालये आणि शिलालेखांचा अभ्यास हे सगळं ASI बघतं. आणि हे प्रचंड काम देशभरातल्या 38 विभागीय मंडळांमार्फत म्हणजे सर्कल्समार्फत केलं जातं. चला, आता एका खूपच रंजक भागाकडे वळूया. ही प्राचीन आव्हानं आजच्या म्हणजे अगदी 21व्या शतकातल्या हायटेक उपायांनी कशी सोडवली जात आहेत ते पाहू. आज संवर्धनासाठी काय काय वापरलं जातंय बघा. लायडार स्कॅनिंग, 3D लेझर स्कॅनिंग, ड्रोनने सर्वेक्षण आणि GIS मॅपिंग हे तर आहेच, पण त्यासोबतच फोटोग्रॅमेट्री आणि रमन स्पेक्ट्रोस्कोपीसारख्या वैज्ञानिक पद्धतींमुळे हे काम आता खूप जास्त अचूक आणि माहितीवर आधारित झालंय. हे सगळं तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी केदारनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. ही एक खरंच अविश्वसनीय गोष्ट आहे. बघा, 2013मध्ये उत्तराखंडात महापूर आला आणि मंदिराचं खूप नुकसान झालं. त्यानंतर IIT मद्रासच्या तज्ज्ञांनी MASW नावाचा तंत्रज्ञान वापरून मंदिराच्या स्ट्रक्चरचं विश्लेषण केलं आणि मग ASIने पारंपरिक साहित्य आणि आधुनिक इंजिनिअरिंगची जोड देऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. जुनं आणि नवं तंत्रज्ञान एकत्र आल्यावर काय चमत्कार होऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण थांबा, हे संवर्धनाचं काम फक्त सरकार एकटं करत नाहीये. ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि त्यात कॉर्पोरेट कंपन्या आणि स्थानिक लोकही खूप महत्त्वाचे भागीदार आहेत. यातलीच एक भन्नाट संकल्पना आहे स्मारक मित्र. याला अडॉप्ट अ हेरिटेज योजना असंही म्हणतात. ह्या योजनेनुसार खाजगी कंपन्या त्यांच्या CSR फंडमधून एखादं वारसास्थळ दत्तक घेतात आणि तिथल्या पर्यटकांसाठीच्या सुविधा सुधारण्याचं काम करतात. आणि ही योजना फक्त कागदावर नाहीये. दिल्लीचा लाल किल्ला, कुतुब मिनार, आपल्या अजिंठा लेणी, आग्रा किल्ला यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या जागांना आता स्मारक मित्र मिळाले आहेत. यावरून ही योजना किती प्रभावी ठरतीये हे लक्षात येतं. संवर्धन म्हणजे फक्त भिंतींची डागडुजी करणं किंवा रंगरंगोटी करणं नाही, तर त्या वास्तूंना पुन्हा जिवंत करणं आहे. त्यांना आपल्या संस्कृतीचा एक धडधडता भाग बनवणं आहे. आणि हे कसं केलं जातं? तर उत्सवांमधून. कोणार्क, खजुराहो, मोढेरा इथले नृत्य महोत्सव याचं उत्तम उदाहरण आहेत. हे उत्सव वारसा, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्था या सगळ्यांना एकत्र जोडतात.
यातून एक असं सकारात्मक चक्र तयार होतं जिथे वारसा संवर्धनातून आर्थिक विकासालाही चालना मिळते. आता भारताच्या या सगळ्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर काय ओळख मिळालीये ते बघूया. आणि तो आकडा आहे 44. हो, भारतात आता एकूण 44 युनेस्को जागतिक वारसा स्थळं आहेत. हे या सगळ्या सर्वसमावेशक प्रयत्नांचंच फळ आहे. आणि यातलं वैविध्य बघा. यात 36 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र प्रकारातलं स्थळ आहे. यावरून आपल्या वारशाची श्रीमंती आणि विविधता लक्षात येते. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? मुद्दा हा आहे की भारताची संवर्धन नीती आता फक्त जुने जतन करा यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती खूप पुढे गेली आहे. आता ती तंत्रज्ञान, पर्यटन आणि स्थानिक समुदाय या सगळ्यांना एकत्र आणणारं एक समग्र मॉडेल बनली आहे. पण मग शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतोच की कोणताही देश आपल्या या अमूल्य ठेव्याचं संरक्षण, सगळ्यांना तिथे जाता यावं यासाठी सोय आणि आजच्या काळाचा विकास या तिन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ कसा साधणार, हा असा प्रश्न आहे जो आपल्या वारसा संवर्धनाचं भविष्य ठरवेल.